हॅलो. बघा, निजंताः म्हणजे प्रयोजकाः. प्रयोजक म्हणजे मी मागच्या वेळी थोडस समता सांगितलं होतं. शाल्मली, तुला आठवते काय सांगितलं होतं ते? प्रयोजक म्हणजे मराठीत काय सांगितलं होतं मी? नाही आठवत? ठीक आहे, मी सांगते बघा. मुलगा दूध पितो. उदाहरण बघा, मुलगा दूध पितो, हे साधं वाक्य झालं. पण आई मुलाला दूध पाजवते. लक्षात आलं? मुलगा चालतो, आई मुलाला चालवते. म्हणजे क्रिया ही दुसऱ्यांकडून केली जाते, त्याला काय म्हणतात? प्रयोजक. आणि त्याला संस्कृतमध्ये निजंताः वेगळा शब्द आहे. हा, तर आता आपल्याला निजंताः कुरुत किंवा निजंताः निष्कास येतो, असा प्रश्न येतो. पण त्यासाठी आपल्याला आधी काय आहे ते बघा. आता इथे उदाहरण त्यांनी दिलंय, बालकः पठती, शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति आहे. शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति. लक्षात आलं? कसं केलंय सांगा? अर्थ कळतोय? मुलगा वाचतो, पठती वाचतो, अभ्यास करतो. शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति, शिक्षक मुलाकडून पुस्तक वाचून घेतात. अर्थ कळला? आता इथे काय बदल केलाय बघा. बालकः पठती, बालक हा करताय की नाही? कर्त्याप्रमाणे क्रियापद. पण बालकहच्या ऐवजी दुसऱ्या वाक्यात काय करता झालाय बघा, शिक्षकः, आहे की नाही? शिक्षकः बालकम म्हणजे पहिल्यांदा प्रथमा होती ती आता काय केली आहे, द्वितीया. आणि पुस्तकम पाठयती, मूळ धातूला अय लावायचा, म्हणजे तो निजंत किंवा प्रयोजक होतो. पठती, पाठयती, अय लावलाय, धातूच्या मध्ये अय लावून मग ती किंवा ते, पाठयते किंवा पाठयती काहीही चालेल. पाठयती शक्यतोवर, कारण परस्मय पद आहे म्हणून, पण दोन्ही लिहिलं तरी चालतं. अर्थ कळला? ओंकार, लक्षात आलंय का आपण काय केलंय? हा, जरा अवघड आहे पण नीट बघा आता. हा, दुसरं वाक्य बघा, बालकः अन्नम भुंक्ते. म्हणजे काय? कुत्र भुंकत तसं नव्हे, भुंकते म्हणजे काय? खातो. हा, मुलगा अन्न खातो. भुज भुंज सातव्या गणाचा धातू आहे, कळलं? मुलगा अन्न खातो म्हणजे जेवतो. आता आई मुलाला जेववते आहे, आई मुलाला जेवू घालते. मग आता काय केलंय बघा, माता, माता बालकम अन्नम भोजयती. कळते? माता बालकम अन्नम भोजयती, आई मुलाला अन्न जेववते, जेवायला घालते. क्रिया दुसऱ्याकडून होते. प्रयोजक म्हणजे निजंत आहे, ती दुसऱ्याकडून क्रिया होते. आणि फरक काय होतो वाक्यांमध्ये? पहिल्या वाक्यात जो कर्ता असेल तो दुसऱ्या वाक्यात राहत नाही, कर्ता दुसराच असतो, आहे की नाही? मगाशी बालक होता, आता कुठला झालाय? माता. आणि बालक प्रथमेची काय केलं? द्वितीया, बालकम.
अन्नम तसंच राहिलं आणि भोजयती. लक्षात आलं काय काय फरक केलाय तो आपण. आता तिसरं वाक्य बघा. बालक जलम पिबती. मुलगा पाणी पितो. आता मुलगा पितो पण बाबा मुलाला पाणी पाजवतात आहे. मग काय आलंय बघा, पिता कर्ता बदलला. आता तिथे बालक प्रथमा होती त्याची काय केली आहे इकडे द्वितीया. कळलं. जलम तसंच राहिलं आणि पिबतीचं काय केलंय पाययती. लक्षात आलं काय काय बदल केलाय ते. पिता बालकम जलम पाययती. पुढचं वाक्य बघा आता. वृक्ष वर्धते. आता याचं मला कोण स्पष्टीकरण करेल हो. रिनिया तुला समजलंय का बाळा. हॅलो. हो मिस. हा मग आता काय केले सांग. वृक्ष वर्धते म्हणजे काय अर्थ काय होतो त्याच. झाड वृक्ष वाढते. वाढते. बरोबर. मग त्याचं काय केलंय पुढे सांग. बालिका वृक्ष वाढवते. बरोबर आहे की नाही. वाढवते म्हणजे मूळ धातूला अय लावायचा आहे की नाही. आता आणि आणखीन फरक काय केलाय आपण त्याच्यात सांगा. बालिका. आता वृक्ष प्रथमा होती की नाही ती दुसऱ्या वाक्यात काय केलीये द्वितीया आहे की नाही. वृक्षम आणि बालिका हा करता. बालिका वृक्षम वर्धयती. कळते आहे सोपं पण एकदा तुमच्या डोक्यात आयडिया आली की तुम्हाला करता येणार. कळते. पुढचं वाक्य बघा आता. बालक आसंदात पतती. अर्थ काय होईल परुळेकर तू सांग. मुलगा खुर्चीतून पडतो. शाबास आहे की नाही. खुर्चीतून पडतो. पण मग आता दुसरं वाक्य काय केलंय तुला कळतंय का सांग. प्रयोजक घालून. रमेशने त्या मुलाला खुर्चीतून पाडले. शाबास आहे की नाही. म्हणजे पडण्याची क्रिया दुसऱ्याकडनं करून घेतली आहे की नाही. आणि मग बालक करता होता त्याची काय केली आपण प्रथमेची द्वितीया आहे की नाही. आणि करता कोणाला केले आता रमेश. रमेश बालकम आसंदात पातयती. कळलंय. मुद्दाम लाल अक्षरामध्ये लिहिलंय बघा. लक्षात येते. पततीचं पातयती. लक्षात आलं. पुढचं वाक्य बघा. अनिशा रणदिवे सांग मला पुढचं वाक्य. मुलगी चित्र पाहते शाबास आहे की नाही. आणि मैत्रीण मुलीला चित्र दाखवते. शाबास आहे की नाही. लगेच आलं बघ तुला. फक्त फरक काय केलाय आता इथे. बालिका हे प्रथमात आहे ना. बालिका चित्रम पश्यती. आता हे प्रथमेची आपण काय केली आहे द्वितीया. बरोबर. आणि करता बदललाय कारण दुसऱ्याकडून करवून घेतले आहे की नाही. सखी बालिकाम चित्रम दर्शयती. कळते. शाबास छान सांगितलं बरोबर. आता पुढच्या पानावर बघूया आपण. आता बघा पुढचं मला कोण स्पष्टीकरण करून सांगेल. ऋतुजा सांग बरं. ऋतुजा येईल का सांगता. हॅलो.
बरं, ओजस आलाय का? ओजस चौधरी. हॅलो, नाही आला. ठीक आहे. मग आता कोण सांगेल? क्लेटस तू सांगतोस? हो मॅम. हा सांग. गाडी चालते हा. आणि सेकंड सेंटेन्स मध्ये ड्रायव्हर गाडी चालवतो. शाबास, आहे की नाही? बरोबर तुम्हाला अर्थ कळायला लागलाय. ग्रेस, तुला कळला का अर्थ बाळा? ग्रेस, हो मॅम. हा हो. बघा, यानम म्हणजे गाडी, आहे की नाही? यानम चलती. मग गाडी चालते, पण गाडी कोण चालवते? चालक यानम चालयती. म्हणजे नियम आपला परत काय झाला बघा, कर्ता बदलला आहे ना. पहिल्या वाक्यात कर्ता प्रथमेत असतो आणि दुसऱ्या वाक्यात कर्ता बदलतो आणि इकडे प्रथमेची द्वितीया होते. आणि काय बदल झालाय? अय लागतो मूळ धातूला. कळलं? हे 3 नियम निजंताला लागतात. आपल्या वहीत किंवा पुस्तकावर लिहून ठेवा. हा, म्हणजे मग लक्षात येईल तुमच्या. आता बघा पुढचं वाक्य. आतापर्यंत उत्तर दिलं नाही त्यांनी. मोहक वैती आलाय का? हॅलो मोहक. हॅलो, हो मी आलाय. येते का? मग तुला सांग. बालिका गायती म्हणजे काय? येते उत्तर? मी मुलगी गाणं बोलते. शाबास, आहे की नाही? मुलगी गाते आणि मग मुलगी स्वतः गात नाही. प्रयोजक काय होईल त्याचं? वडील मुलीकडून गाणं गाऊन घेतात, आहे की नाही? आता इथे फक्त पिता बालिकया बाय मुलगी, आहे की नाही? तिच्याकडून गाणं गाऊन घेतले. बालिकया गीतम गापयती. लक्षात आलं? एवढा फरक केलाय. आता बघा, सुदह अन्नम पचती. ओंकार सांगता येईल? शेफ जेवण बनवतो शाबास. आणि दुसऱ्या ह्याच्यात गृहिणी शेफ कडून जेवण बनवून घेते. शाबास, आहे की नाही? हा, त्यामुळे बघा, सुदह अन्नम पचती. सुदह म्हणजे आचारी, कुक, आहे की नाही? तो अन्न तयार करतो, शिजवतो. पच म्हणजे शिजवणे. आणि गृहिणी सुदेन म्हणजे घरातली बाई जी आहे गृहिणी, ती सुदेन म्हणजे त्या कुक कडून अन्नम पाचयती. अन्न शिजवून घेते, स्वयंपाक करवून घेते. लक्षात आली वाक्य? आता त्याच्या पुढे बघा. आता संभाषा पत्र जे आहे ते बघा, ते सोडवून घ्यायचे. सगळ्यांनी पेन पेन्सिल वही किंवा पुस्तकावर लिहून घ्या. त्याची रूपशृंखलाम पूरयतो. म्हणजे याची रूप काय होतात? तुमच्या मगापासून मनात आलं असेल ना की हे धातू आहेत, ठीक आहे, पण दुसरे धातू आले तर आम्ही काय करायचं? असं मनात आलं असेल की नाही ग्रेस? आहे की नाही? हा, तर त्यासाठी आता हे खाली जे आहेत फिलिंग द ब्लँक्स हे लिहून घ्या. हा, आता स्थातिष्ठ अर्थ पण लिहून घ्या धातूचा. आणि तुम्हाला कसं येतं बघा. स्थातिष्ठ स्थापयती आणि किंवा ऑब्लिक स्थापयते. मी तुम्हाला मगाशीच सांगितले की दोन्हीही पप आणि आप मध्ये दोन्हीही मध्ये लिहिलं तरी चालतं, चूक देणार नाहीत. स्थापयती किंवा स्थापयते. कळलं?
आता पुढचं मला तुम्ही बघा सांगू शकाल का? कोण सांगेल? अनिशा रणदिवे सांगशील? दा. नाही येत ना? ठीक आहे. दापयती. दाच काय होईल? दापयती. दापयती ऑब्लिक ते. झालं लिहून? पुढे शाल्मली तुला येईल माच? हॅलो, नाही येते? लिहा मग चला. मापयती. मापयती. बरोबर. मापयती ऑब्लिक ते. मापयती मापयते. त्याच्यानंतर निनाद आलाय का? निनाद. हॅलो, निनाद मोड. नाही दिसत आहे वाटतं. ओजस आलाय का आता? ओजस. हॅलो, ओंकार तू सांग रे. मग न्याच काय होईल? तोच नियम आहे बघ. ज्ञापयती शाबास. स्लॅश ते. बरोबर. ज्ञापयती ज्ञापयते. अगदी बरोबर. आता बघा पुढे त्यांनी काय केले. पाच आहे. पालयती पालयते. नंतर दुसरा पा आहे ते काय येईल? पाययती किंवा पाययते. लक्षात येते? आता गई. गईचं काय होईल? गई. गईचं काय येईल? गावयती. वर आहे ना बघा. गायतीचं काय केले त्यांनी? गईचं आहे ना ते मुलगी गाते ते काय केले बघा? गापयती. गापयती. बरोबर. ध्येयचं काय होईल? ध्यापयती. कळलं? ध्येय ध्यापयती. त्याच्यानंतर ध्येयचं हे बघा मला वाटते ध्येय अध्यापयती. बर का? ध्येय अध्यापयती स्लॅश ते. अध्यापयती स्लॅश ते. कळलं? ध्येयचं अध्यापयती. मी चुकून ध्येय ध्यापयती असं बोलले. नंतर नी. नी म्हणजे काय? निर्णय आहे की नाही? नाययती स्लॅश ते. श्रू. श्रू म्हणजे काय? ऐकणे. श्रावयती श्रावयते. भूचं काय होईल? भावयती. भूचं भावयती स्लॅश ते. घाई होते. बोल. मॅम ध्यापयतीच येणार. ध्यापयती अध्यापयती पण चालेल ना? ध्यापयती म्हणण्यापेक्षा अध्यापयती. ओके. ध्येय म्हणजे शिकणे, अध्यापन करणे. शिकणे. अध्यापयती. आता भू भावयती. कारयती कारयते. क्रूच. भूभव माहिती अर्थ येतो. क्रू पण अर्थ येतो करणे. मृ. मृच काय येईल? मारयती स्लॅश ते.
झालं. वृ वारयती स्लॅश ते. तृ तृच काय येईल? तारयती स्लॅश त्रे. तारयती स्लॅश ते. स्मृ स्मारयती स्लॅश ते. ध्रु धारयती स्लॅश ते. ध्रु धारयती धारण करणे, घालणे. श्रेया मुकणे समजतंय ना ग? श्रेया. हो मिस. हा. आणि ही ढगे, मृणाली ढगे. मृणाली हॅलो, आली आहे ना? हो मिस. हा, तू सांग मृणाली. खाद काय होईल? खादयती स्लॅश ते. शाबास, बरोबर. आता ही कोण म्हटलं मी? ढग हे कोण? श्रेया मुकणे. भक्ष भक्षयती स्लॅश ते. शाबास, भक्षयती स्लॅश ते. आता बघा पुढचं. वच वाचयती डॅश ते. आता त्याप्रमाणे करायचंय म्हणून त्यांनी वरचं उदाहरण दिलंय. कळलं? बाकी काही डोक्याला ताप नाहीये. पठ पठ पठच काय होईल? पाठयती स्लॅश पाठयती. बरोबर. कळलं? अगदी बरोबर आहे. वद वादयती. कळलं? वादयती ते. हस हासयती. कळलं? हासयती स्लॅश ते. मन मानयती स्लॅश ते. लिख लेखयती. आता बघा प्र प्लस विष कसं विल सांगा? कळते काही? डोक्यात शिरते? हॅलो. प्रविष्टयती स्लॅश ते. प्रवेशयती. ह लेखयती झालंय की नाही? लिखच ले मग विषच वे. ह प्रवेशयती स्लॅश ते. सिच तसंच येणार, तोच नियम. सेचयती स्लॅश ते. विदच काय होईल? वेदयती स्लॅश ते. पुढे काय? धावो धावच काय येईल? धावयती धावयती. नमच मात्र काय येईल? नमयती. नामयती नाही येणार. नम नमयती स्लॅश ते. होत लिहून घेताय ना सगळे? हा. कुप सॉरी मुच मोचयती मोचयते.
मग आता कुपच काय होईल हो? हॅलो, कोपयती. कोपयती स्लॅश ते. बुध बोधयती स्लॅश ते. ऊ आला की त्याचा ओ करायचा, लक्षात ठेवा. भुज भोजयती स्लॅश. बरोबर. भोजयती भोजयते. आपण पहिलंच केलं होतं ना बघा, बालक भुंगते. भोजयती आहे की नाही. भुज भुंज 7व्या गणाचा आहे धातू तो. रूढ, सॉरी रूढ नाही, रुद. रोदयती, रुदच काय होईल? रोदयती. आता काय येईल बघा, वृद्धच काय त्यांनी दिलंय? वर्धयती वर्धयते. मग सृजच काय होईल हो? सृज सर्जयती. बरोबर. सृजच सर्जयती, वृद्ध वर्धयती, सृज सर्जयती स्लॅश ते. आता ऋतुजा परुळेकर, तू सांग ऋतुजा परुळेकर नव्हे, ऋतुजा पाटील. नृतच काय होईल? हॅलो, नर्तयती. बरोबर. नर्तयती स्लॅश ते. म्हणजे नर्तयती लिहिलं तरी चालते, नर्तयते लिहिलं तरी चालेल. कळलं? आता हे पूर्णपणे झाल्यानंतर बघा, हे झालं की मग तुम्हाला कोणतेही वाक्य आलं तरी तुम्हाला लिहिता येणार आहे. हा, आता नी जनता कळलं तुम्हाला नक्की? विसरू नका. काय काय त्याचे नियम आहेत? साध्या वाक्यामध्ये कर्ता प्रथमेत असतो. लिहून ठेवायचं तर लिहून ठेवा. निजंत करताना, दुसरा नियम, निजंत करताना कर्ता बदलतो आणि तो प्रथमेत असतो आणि पहिल्या कर्त्याची द्वितीया होते. कळते? पहिल्या वाक्यातील कर्त्याची द्वितीया होते आणि क्रियापदाला अय लावतात. क्रियापदाला अय लावून त्याचं निजंत तयार करतात. लक्षात आलं? आता ह्याच्या बाबतीत बघा, तुम्हाला एक शंका आली असेल. अय म्हटल्यावर काय शंका आली असेल सांगा मला, कोणीही बोला. कोणती शंका आली असणार मनामध्ये तुमच्या? अय हे आपण केव्हा लावतो सांगा? हॅलो, 10व्या गणाच्या धातूला. आहे की नाही? मग तुमच्या मनात असं नाही का आलं की हा 10व्या गणाचा धातू आहे? आता गणयती, मग गणयती अय हा 10व्या गणाचा धातू आहे का हे प्रयोजक आहे? हे कसं ओळखायचं? तर हे संदर्भानुसार अर्थ लावायचा. कळलं? या ठिकाणी उत्तर असं आहे, संदर्भानुसार त्या अय आहे, प्रयोजक आहे का 10व्या गणाचा धातू आहे, वाक्यावरून समजायचं. कळलं? त्याला दुसरा नियम काहीही नाही. लक्षात आलं का? हेच उत्तर आहे. आता याच्यामध्ये
तुम्ही मला विचारा काही शंका असेल तर. निजंत प्रयोजकाः, याच्यामध्ये काय शंका आहे का कुणाला काही? आपण एक एक भाग पूर्ण करतोय बघा. मागच्या वेळी आपण काय काय केलं बघा. ते गतः गतवान गंतव्यः गच्छन्, आहे की नाही? तो तक्ता संपूर्ण पाठ केला 3 मार्काचा. आता हे निजंत 1 मार्काला येतं. निजंत कृत किंवा निष्कास येतं. कळलं? तर 1 मार्कासाठी पण मी हे शिकवून ठेवलंय. करायचं की नाही तुम्ही ते पहा. 5 पैकी 3 उत्तरं लिहायची असतात. सूचनेनुसारम कुरुतो. पण आपलं तयार पाहिजे. लक्षात राहील? आता हे झाल्यानंतर तुम्हाला आणखीन आपण काय काय केलंय बघा, आठवतंय? एक तर क्रमवाचक, संख्यावाचक आठवते, आणि आवृत्तीवाचक, ते 3 मार्काचं येतं. ते आपलं झालं. आता तुम्ही मला एक एक आठवण करा की मॅडम अजून हे शिकवायचं राहिले. जवळजवळ आता आपला म्हणजे पोर्शन पूर्ण झालेला आहे की नाही? सगळं शिकवून झालेलं आहे. आता आणखीन एक मला आठवलं बघा. निबंध जो लिहायचा आहे तो तुम्हाला संस्कृत भाषा, तो निबंध तुम्ही पाठ केलात का? आता तुम्हाला मला दुसरा निबंध लिहून द्यायचा आहे. दुसरा निबंध मम प्रिय खगोह हा आपण घेणार आहोत. मम प्रिय खगोह. आता पहिला बोल. पुढच्या पानावर पण निजंतचीच एक्सरसाइज आहे. हो ते आहेत, पण ते काय, ते नाही सोडवून घेतले तरी चालेल. तुम्ही सोडवा, तुम्हाला येणार ते. आणि नाही आलं तर मग मला विचारा. ते असंच आहे. आत्ता आपण सोडवलेत ना, त्याचप्रमाणे त्याची उत्तरं आहेत. आज बघा घरी, आज उद्या आणि शुक्रवारच्या तासाला मला पुन्हा आठवण करा. नाही आलं तर. पण अगदी सोपे आहेत. उदाहरण एखादं घ्यायचं असेल तर आत्ता घेते बघा. 94 पानावर ना पुढचं बघा. त्यांनी वर मी जे आता शिकवलंय ना तुम्हाला, ते त्यांनी लिहिलंय सगळं संस्कृत मध्ये. कळलं? आणि मग जिज्ञासा पत्र जे आहे ते बघा. निजंत कुरुत बघा. वृक्ष पतती. आता काय लिहिलो बघा. प्रभंजन म्हणजे वादळ. कळलं का? तुफान, आंधी, तुफान, वादळ, त्याला म्हणतात प्रभंजन. जोराचा वारा. हे वाक्य मला कोण करून दाखवेल? निजंत कुरुत. सगळे प्रयत्न करा आणि मला उत्तर द्या. मॅम बोल. क्लेटस ना? हो. बोल. प्रभंजन वृक्षम पातयति. अगदी बरोबर. छान. क्लेटस अभ्यास करायला लागलायस. बरोबर. अगदी छान. आता बघा दुसरं. अनिशानीच मगाशी सांगितलं ना हे सोडवून घ्या म्हणून. बघा. अंधकार. कोण? मृणाली. अंधकार नश्यती सूर्य. करून दाखव तू. नाही येते बाळा. मिस नाशयती मध्ये य आहे, मग अजून एक य लावायचा. नश्यती. नाशयती. नश्यती. नाशयती. अजून एक य नाही. म्हणजे काय वाक्य सांग मला करून तू. सूर्य अंधकारम नाशयती. अगदी बरोबर आहे. आता तिसरं वाक्य. छात्र प्रविशती आणि कंसात आहे रक्षक.
कोण करून दाखवेल? आपणहून सांगा. हॅलो ओंकार, तू सांगशील? हा मिस. हा बोल. रक्षकः छात्रं प्रवेशयति. अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला हा भाग पूर्ण कळलेला आहे आणि तुम्ही परीक्षेत बघाल ना, तर आता पेपर सोडवताना तुम्हाला कळेल, आपण 15-20 पेपर सोडवून घेणार आहोत, तेव्हा कळेल की आपल्याला हे सगळं येतंय. कळलं? आता पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य कोण सांगेल? परुळेकर सांगतेस? वाच तरी निदान. हॅलो हॅलो परुळेकर. यशोदा कृष्णं निविनितं नवनीतम. नवनीतं